आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीक विमा योजनाची मोठी घोषणा शेतकऱ्यासाठी एक आता अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच की बघा पीक विमा योजनेतील जे काय राखलेला दावा अखेर मंजूर झालेला असून बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। बघा आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही मोठी खूप खुश आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे। बघा आज थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी बघा 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये बघा 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत जे का अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। बघा भरपूर दिवसाची शेतकरी प्रतीक्षा करत होते, आता शेतकऱ्याची बघा डायरेक्ट प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की बघा 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही सर्वात मोठी ही आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता काही शेतकऱ्याला बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की बघा एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्यांचे कारण सरकारनं सांगितलं आहे। ते म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता, त्यामुळे सरकारनं हा सर्वात मोठा पाऊल उचललेला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तुम्ही आजच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा स्वतः 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडण्याचं सांगितलं। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आज कोणतेही शेतकरी अपात्र ठरणार नाही, त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। बघा 90% डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा अपात्र शेतकऱ्याची विस्तार माहिती आपण याची यादी सुद्धा जाहीर घेणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो अपात्र शेतकऱ्याची यादी आता व्हिडिओच्या समोर तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे। तर तुम्हाला पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी तुम्हाला बघायला मिळणार। बघा आता शेतकऱ्याची लॉटरीच लागलेली आहे, त्यामुळे आता थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर येणार आहे। बघा कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता बघा आता उद्या आहे, उद्या 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे। म्हणजे की बघा आज 14 जिल्ह्यात, उद्या 14 जिल्ह्यात अशा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे आणि आज या 14 जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे। म्हणजे की बघा त्यामुळे या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी व तसेच कृषी विभागाने दिलेला आहे। आता बघा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल,
त्याचप्रमाणे बघा कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयेपर्यंत पीक विमा येणार आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो बघा, लक्षपूर्वक नीट ऐका. त्याचप्रमाणे 2022 ते 2025च्या मेपर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे जर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात 52,000 रुपये, 49,000 रुपये, तसेच बघा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळाला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठा हे यावर्षी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे. आपल्या राज्याच्या एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. शेतकऱ्यांना वाटत होतं की बघा पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024 चा पीक विमा एकदमच खात्यात 50,000 किंवा 49,000 रुपये डायरेक्ट पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नसेल, शेतकरी मित्रांनो अजिबात काळजी करू नका. बघा अशा शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट आता बघा 35 पिकासाठी पीक विमा आता मंजूर झालेला आहे. 2022, 2023 आणि 2024 मध्ये कोणत्याही वर्षाचा तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला अजूनसुद्धा पैसे मिळाले नसेल, तर शेतकरी मित्रांनो अजिबात काळजी करू नका. तुमच्या शेती पिकाचे 2022, 23, 24 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, त्याचप्रमाणे केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. जवळपास बघा 35 पिकाची नोंद या पीक विमा योजना आता आढळलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकाचा सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचं सांगितलं जात आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे तुम्हाला समजेल. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे. जवळपास बघा 32 लाख शेतकऱ्याच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता बघा या 14 जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे. म्हणजेच की आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करत असा कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे आणि 90% शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले नाही, शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे आता बघा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे तर आपण पाहणारच आहोत. त्याआधी कोणकोणत्या शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागील वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला. त्यामुळे त्यामुळे आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडलेल्या आहे. त्या 12 बँकेमध्ये जर तुमचं शेतकरी मित्रांनो खाता असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. बघा सरकारने फक्तच 12 बँकेची यादी प्राधान्य दिलेली आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. आणि जर तुम्हाला या 12 बँक सोडून इतर बँकेत खातं उघडलेले असेल तर पीक विमा सोडण्यात कंपनीला अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असेही त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे पीक विम्याचा निवडलेले 12 जिल्हे बघा, 12 बँकेची यादी. त्याचप्रमाणे बघा जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटका महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास बघा 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याची शाळा झाल्याची बातमी आली होती. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याने गायरन जमीन, रस्त्याकाठीची जमीन, कॅनॉलच्या बाजूची जमीन
बघा दाखवून पीक विमा घेतलाय त्यांना आज पीक विमा जमा होणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का ते बघा. आज उद्या आणि परवा या तिन्ही दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. अकोला, आता ते कोणते जिल्हे आहे बघा, अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, त्याचप्रमाणे रायगड या जिल्ह्यात आज 100% शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.